इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा भाग पाहायला मिळणार आहे. तात्याचे काळे धंदे म्हणजेच त्याचे सगळे काही अड्डे आहेत ते आता सत्या आणि मंजू बर्बाद करणार आहेत. कारण ते अड्डे बर्बाद केले तरच तात्याची कंबर मोडली जाणार आहे ही गोष्ट त्यांना आता चांगली समजलेली आहे आणि त्यासाठीच त्यांनी जबरदस्त प्लॅन केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तात्या आता केसमधून सुटलेला आहे ही गोष्ट सत्य आणि मंजू यांना कळलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे. तात्या आत्तापर्यंत फरार होता त्यामुळे डोक्याला जास्त टेन्शन नव्हतं. पण आता आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे असं सत्या मंजूला सांगतोय. पण मंजूच्या डोक्यात मात्र टेन्शन वेगळंच आहे. मंजू त्याला म्हणते मला या गोष्टीचं टेन्शन नाही आहेत की तो माघारी आलाय, पण आता तो पक्ष काढणार आहे म्हणजे तो अजून काहीही वाईट गोष्टी करू शकतो. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. पण त्यापेक्षाही मला असं वाटतंय की आपण त्याला आता शह देणं गरजेचं आहे. आपण त्याला आता चेकमेट करणं गरजेचं आहे, असं ती सत्याला सांगते. पण सत्या म्हणतो, "आपण हे करायचं कसं?" तेव्हा ती सांगते, "आता आपण त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांवर मोठी कुऱ्हाड चालवली पाहिजे. म्हणजेच आपण त्याचे काळे धंदे हे कायमचे बंद करून टाकले पाहिजेत. एक तर आपल्याकडून त्याची फाईल हरवलेली आहे आणि त्यामुळं आपण त्याचं काहीच करू शकत नाही. पण आता लवकरच आपण त्याचे सगळे काळे धंदे जर का बंद केले, तर त्याला जो पक्ष काढायचा आहे त्यासाठी लागणारा पैसा तो उभा करू शकणार नाही. म्हणजेच त्याची कंबर मोडलं जाणार आहे, असं मंजू त्याला समजावून सांगत आहे. सत्याला देखील ही गोष्ट पटते. कारण तात्या जो काही उड्या मारतोय, तो सगळ्या या काळ्या धंद्यांवरच मारतोय. जर का यातून मिळणारी आर्थिक मदत त्याची बंद करून टाकली, तर तात्या काहीच करू शकणार नाही, ही गोष्ट सत्याला देखील पटत आहे. पण हे सगळं करायचं कसं? हा प्रश्न आता दोघांना देखील पडलाय आणि तेव्हा त्यांनी ठरवलंय, की बलमा आणि जड्या यांना मदतीला घेऊन तात्याचे जे काही धंदे चाललेले आहेत, ते आपण बंद करून टाकायचे आणि तात्याच्या विरोधात नवीन युद्धच पुकारायचं, असं या दोघांनी ठरवलेलं आहे. कारण तात्याने घरी येऊन या दोघांना चॅलेंज केलेलं आहे. त्याचबरोबर तो आता मायाला देखील काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. मायाला मंत्रिपदाचं आमिष त्याने दाखवलंय. पण तात्या हा मंत्रिपद कधीच देणार नाही, हे या दोघांना देखील माहीत आहे. पण ही गोष्ट मायाला कळत नाही आणि मायाचे डोळे उघडण्यासाठीच तात्या हा किती काळे धंदे करतो आणि तरुण पिढी कशी बर्बाद करतो, हे आता तिला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यासाठीच आता या दोघांनी जबरदस्त असा प्लॅन करायचा ठरवलेला आहे, की ज्यामध्ये तात्याचे काळे धंदे म्हणजेच त्याचे दारूचे अड्डे, जुगाराचे अड्डे, त्याची जी काही तस्करी चालते आहे, ते सगळं बरबाद करून टाकायचं आणि त्यामुळे तात्याला करोडो रुपयाचा लॉस होणार आहे. ही गोष्ट आता सत्य आणि मंजू यांच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळेच त्या दोघांनी हातमिळवणी करून ठरवलंय, काही जरी झालं तर आता तात्याला धडा शिकवायचाच. कारण तात्या आपल्या घरी येऊन आपल्याला चॅलेंज करतोय ना, तर आता त्याचं ते चॅलेंज पूर्ण करायचं. सत्य आणि मंजू काय करू शकतात ना, ते त्याला दाखवून द्यायचं, असं त्या दोघांनी ठरवलेलं आहे. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांनी जयड्या आणि बलमा या दोघांनाही बोलवून घेतलेलं आहे. जयड्या, बलमा आणि मंजू तसेच सत्या हे चौघं मिळून आता एक प्लॅन करत आहेत आणि त्याप्रमाणे सत्या त्यांना सांगतोय, की आपल्याला लवकरात लवकर तात्याचे अड्डे साताऱ्यात कुठे-कुठे आहेत ते शोधून काढणं गरजेचं आहे. बलमा म्हणतो, "अहो तुम्ही काहीच काळजी करू नका. आपली सगळी माणसं मी आता कामाला लावतो आणि त्या तात्याचं काय चाललंय ना, त्याची सगळी माहितीच काढतो." तर जयड्या देखील म्हणतो, "आता सत्या भावा तू काहीच काळजी करू नको. बघ आता मी काय-काय करतोय ते. आपली सगळी माणसं कामाला लावतो आणि त्या तात्याचं काय चाललंय, त्याचे अड्डे कुठे आहेत ना, ते सगळी माहिती काढतो." आता हे ऐकल्यावर सत्या आणि मंजू खुश झालेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे बलमा आणि जयड्या यांनी जर का काम मनावर घेतलं, तर ते 100% पूर्णच करून टाकणार. मंजू त्यांना म्हणते, "आपल्याला नुसते त्यांचे अड्डे शोधून काढायचे नाहीयेत, तर त्यांचे अड्डे शोधून काढून आपल्याला ते बरबाद देखील करून टाकायचे आहेत." तेव्हा जयड्या आणि बलमा एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, की "पण हे शक्य होणार आहे का?" सत्या म्हणतो, "हे 100% शक्य होणार आहे. आपल्याला आता तात्याची कंबर मोडायची आहे. कारण तो नवीन पक्ष काढायला लागलेला आहे. जर का त्याने नवीन पक्ष काढला, तर तो आपल्याला खूप त्रास देणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याचे अड्डे बरबाद करणं गरजेचं आहे." तेव्हा जयड्या म्हणतो, "नक्की. आपण सगळे एकत्र आहे ना, तर आपण काहीही करू शकतो." असा जयड्याचा विश्वासच आहे आणि त्याप्रमाणे आता चौघांनी देखील शपथच घेतली आहे. काही जरी झालं तरी आता तात्याचा हा धंदा जो आहे,
तो बंद पाडायचा आणि तात्याला दाखवून द्यायचं, की हे सुर्वे कुटुंबीय काय करू शकतात ते. कारण तात्या त्यांचा नाद करतोय म्हणल्यानंतर आता त्याचा नाद मोडलाच पाहिजे, असं या चौघांचं देखील मत झालेलं आहे. जेड्या म्हणतो, "मी लगेच कामाला सुरुवात करतो." तर बलमा म्हणतो, "सत्या तू काहीच काळजी करू नको. तुला आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या अड्ड्याच्या बातम्या आहेत त्या मी देऊन टाकणार आहे आणि त्यातला कुठला अड्डा नष्ट करायचा, अजून काय-काय करायचं त्याप्रमाणे तू सांग, आपण तसं करूया." असं या चौघांचं देखील ठरलेलं आहे. जयड्या आणि बलमाची भक्कम साथ मिळाल्यानंतर मंजू आणि सत्या खुश झालेले आहेत. कारण त्यांनी आता ठरवलंय त्याप्रमाणे सगळं काही होत आहे. सत्याने मंजूच्या सांगण्याप्रमाणे जयड्या आणि बलमा आता कामाला लागलेले असतात आणि त्यांनी साताऱ्यात त्यांची माणसं पाठवून सगळीकडून तात्याच्या अड्ड्यांची शोधाशोध सुरू केलेली असते आणि आता त्यांना एक अड्डा सापडलेला देखील असतो. तो दारूचा अड्डा आहे आणि त्यामुळे साताऱ्यातील कितीतरी लोक हे दारूची नशा करतायत आणि तो अड्डा काही जरी केला तरी बर्बाद करणं गरजेचं आहे, असं जयड्या आणि बलमाने मंजू आणि सत्याला सांगितलेलं असतं. त्यामध्ये दररोज करोडोची उलाढाल होते. जर का हा अड्डा उद्ध्वस्त झाला, तर तात्या हा चांगलाच जेरीस येणार आहे. तात्याची मस्ती चांगली उतरणार आहे, असं देखील सांगितलेलं असतं. तेव्हा मंजू म्हणते, "ठरलं. आता तात्याचा तो अड्डा आहे, तो बरबाद करायचा. आपण सगळ्यांनी तिथे जायचं आणि त्याच्यावर धाड टाकून तो बरबाद करायचा." तर सत्या सांगतो, "असं नाही करता येणार. आपल्याला अगोदर तिथे जाऊन प्लॅन करावा लागणार आहे. आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं झालं पाहिजे. नक्की तिथे किती दारू आहे? आपण जायचो आणि कदाचित तिथे जर का माल कमी असेल, तर तात्याचं जास्त नुकसान होणार नाही." आणि त्याप्रमाणे त्यांनी एका माणसाला बोलवून घेतलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं, की "तू पप्पूच्या मदतीने त्या ठिकाणी जायचं. तिथे किती लोकं आहेत ते पाहायचं. त्याचबरोबर किती साठा आहे ते सांगायचं आणि त्यानंतर आम्हाला फोन करून बोलवून घ्यायचं. तो आम्हाला बोलवलं, की लगेच आम्ही तिथे पोहोचतो आणि मग आपण सगळेजण मिळून तात्याला चांगला धडा शिकवूया." असं आता सगळ्यांनी शिकवलेलं असतं. मग आता सत्याच्या माणसाने देखील सत्याला सांगितलेलं आहे, "तुम्ही काही काळजी करू नका. मी तिथे जातो आणि त्यांना सांगतो, की मला खूप मोठी दारू विकत घ्यायची आहे. पप्पू शेठ पण माझ्या मदतीला आहेत. त्यामुळं आपला प्लॅन अगदी व्यवस्थित सक्सेस होईल." असं तो माणूस देखील सत्याला म्हणत असतो. सत्या म्हणतो, "अगदी बरोबर. पप्पू शेठ आणि तुम्ही तिथं गेलं, की आम्हाला फक्त त्यानंतर फोन करून बोलवून घ्यायचं. मग आम्ही चौघं, जयड्या, मी, बलमा, मंजू आम्ही चौघंही येतो आणि मग अगदी व्यवस्थितपणे त्याची वाट लावून टाकतो." असं ते सांगत असतात. आता ठरल्याप्रमाणे सगळं होत असतं. सत्याने पाठवलेला माणूस आणि पप्पू शेठ हे आता तात्याच्या अड्ड्यावर पोहोचलेले असतात आणि ही गोष्ट बलमाने लगेच मंजूला फोन करून सांगितलेली असते. आपण सांगतोय त्याप्रमाणे सगळं काही होत आहे. आपली माणसं त्यांच्या अड्ड्यापर्यंत पोहोचलेली आहेत. मंजू म्हणते, "ठीक आहे. मी आणि सत्या पण लगेच निघतो. आता आम्ही तिथे पोहोचत आहोत." असं त्याने सांगितलेलं असतं. तर बलमा सांगतो, "लवकरात लवकर तुम्ही या. मी आणि जयड्या देखील त्याच्या दुकानाच्या बाहेरच थांबलेलो आहे. आज त्याची वाट लावायची म्हणजे लावायची असा प्लॅन त्यांनी अगदी परफेक्ट करून ठेवलेला असतो." आणि सांगितल्याप्रमाणे पप्पू शेठ हा आता त्या दुकानापर्यंत पोहोचलेला असतो आणि पप्पू शेठ त्या दुकानदाराला म्हणतो, "आपल्याला माल पाहिजे आहे." तेव्हा तो म्हणतो, "प्यायला पाहिजे आहे का विकायला पाहिजे आहे?" तो माणूस सांगतो त्याप्रमाणे आता पप्पू म्हणतो, की "मला हा माल जो आहे तो विकायला पाहिजे आहे." लगेच तात्यासाहेबाचा माणूस म्हणतो, "किती माल पाहिजे तुला?" तो म्हणतो, "मला 1 करोड रुपयाचा माल पाहिजे आहे." असं म्हणल्यानंतर तो माणूस आहे तो म्हणतो, "नक्की इतका माल पाहिजे का तुला?" तो म्हणतो, "हो, मला विकायसाठी माल पाहिजे आणि आता मला महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करायची आहे त्यासाठी हा माल पाहिजे." लगेच तात्यासाहेबाचा माणूस तात्यासाहेबांना फोन करतो आणि विचारतो, "एक कस्टमर आलेला आहे त्याला 1 करोडचा माल पाहिजे, देऊ का?" तेव्हा तात्या म्हणतात, "हां, त्याला माल देऊन टाक आणि लवकरात लवकर ते पैसे आपल्या ताब्यात घे." तात्या तर आता खुश झालेला असतो आणि हा माणूस देखील खुश झालेला असतो आणि म्हणतो, "चल, आता तुला आतमध्ये घेऊन जातो आणि तुला जो काय पाहिजे तो सगळा माल देतो." जेव्हा पप्पू आतमध्ये जातो, तेव्हा त्याला कळतं, की इथं तर भरपूर मोठा माल शिल्लक आहे. देशी दारूचा स्टॉकच तेथे करून ठेवलेला असतो आणि त्या ठिकाणी देशी दारू जी आहे ती बनावट दारू आहे, हे सुद्धा आता पप्पूच्या लक्षात आलेलं असतं. साताऱ्यामध्ये आत्तापर्यंत जे काही लोकं मेलेली होती, त्यामध्ये तात्याचा हात आहे, हे देखील आता उघड होत असतं. लगेच पप्पू त्याच्या माणसाला खुणवतो आणि माणूस तो बाहेर जाऊन लगेच सत्या, मंजू यांना फोन करतो आणि सांगतो, की "इथं खूप मोठा माल आहे. जर का इथं आपण नासधूस केली, तर तात्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे." असं म्हणल्याबरोबर सत्या आणि मंजू आता लगेच त्यांच्या फोर व्हीलरमध्ये तिथं पोहोचलेले असतात. त्यांच्या हातामध्ये स्टिक
त्याचबरोबर कुऱ्हाड असं सगळं असतं. तर जयड्या आणि बलमा हे देखील तेथे पोहोचलेले असतात. त्यांच्या हातात देखील स्टिक असतात आणि आता त्या चौघांनी देखील ठरवल्याप्रमाणे दुकानात शिरून तोडफोड करायचं ठरवलं असतं. सत्या, मंजू, जयड्या, बलमा यांना त्यांच्या माणसाने आतमध्ये हिंट देऊन बोलवलेलं असतं आणि लगेच यांनी आतमध्ये जाऊन धडाका सुरू केलेला आहे. अचानक आलेले सत्या, मंजू पाहून त्या हड्ड्यातील सर्व लोक घाबरून गेलेले असतात आणि त्यांनी आल्याबरोबर तोडफोड करायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात तात्या देखील तेथे पोहोचलेला असतो. पण तात्या जोपर्यंत आलेला असतो, तोपर्यंत सत्या आणि मंजू यांनी जबरदस्त तोडफोड करून तात्याची पुरती वाटच लावलेली असते. तात्या जेव्हा पोहोचलेला असतो, तेव्हा तिथं सगळ्या काचांचा खच पडलेला असतो. तर सगळ्या दारूच्या बाटल्या यांनी फोडून टाकलेल्या असतात. बॅरलच्या बॅरल दारू ओतून टाकलेली असते आणि हे पाहून तात्याने आता डोक्याला हातच लावलेला आहे. कारण आता तात्या ही गोष्ट कोणालाच सांगू शकत नाही. हा तर अवैध दारूचा साठा होता आणि आता तो जर का मीडियाच्या समोर आला, तर तात्या एक्सपोज होणार असतो. त्यामुळे तो कोणाला काहीच सांगू शकत नसतो. पण तात्याच्या एका माणसाने तोपर्यंत पूर्वाला फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे, की तात्याचा अड्डा जो आहे, तो बलमा, जयड्या, मंजू आणि सत्या यांनी तोडफोड करून टाकलेला आहे. आणि ऐकल्यावर पूर्वा मात्र टेन्शनमध्ये आलेली आहे. कारण आता तात्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान या चौघांनी केले आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि ती देखील आता तात्याकडे जाण्यासाठी निघालेली असते. आता तिच्या डोक्यात असतं, की या चौघांना पोलिसच्या कस्टडीमध्ये घ्यायचं. पण आता त्यांनी जे काही काम केलेलं आहे, ते तर समाजासाठी चांगलं केलेलं आहे. त्यामुळं मंजूचा देखील नाईलाज झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक